वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. गायनाचे एवढे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. तुकोबाराय म्हणतात की आम्हाला वैष्णवांच्या संगतीत सुख वाटतं. त्याचं कारण असं आहे, वैष्णव काय करतात दुसरं? वैष्णवांचं एकच काम आहे, गायनाचे एवढे आपुलिया छंदे. अगदी त्यांच्या मनाचाही कारभार तोच. आपणही गातो, आपणही नाचतो, आपणही भजन करतो, पण आपण मनाने करत नाही, नियमाने करतो. कधी कधी नियमाने करतो, कधी कधी नाईलाजाने करतो, आपणही करतो. परंतु संत हे आवडीने करतात. संत साधू वैष्णव एकत्र आले की त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. फक्त भजन. मच्चित्तामध्ये प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्चुमान नित्यम तुष्यंतीच रमंतीच. आनंदाने तेच एक करतात. ज्याला ज्यात आनंद वाटतो ते करतात. माता भगिनी एकत्र आल्या तर त्या काय करतात? गप्पा करतात. महिला एकत्र आल्या म्हणजे बोलणार, गप्पा करणार, एवढंच. म्हणजे इथल्या नाही, कुठल्याही सगळ्या. तुम्ही फार गोड आहात, तुम्ही भजन ऐकताय, कुणी बोलताना मला अजून आढळलं नाही, खूप छान आहे. परंतु ज्याचा जो आवडीचा विषय असतो ती व्यक्ती ते करतात. संतांच्या आवडीचा विषय भगवंताचं भजन आहे, संत भजन करतात. आणि म्हणून आपण संतांची संगती केली पाहिजे, ती आपल्या फायद्यासाठी. सोहिता कारणे संगती साधूची. आणि म्हणून संत भजन करतात आणि आपण संतांची संगती केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला भजनाची आवड लागेल, आपल्याला भजनाची गोडी लागेल. आणि म्हणून संतांची संगती करावी, संतांच्या सोबत भजनात बसावं, आपण भजन करावं. संतांचं वर्णन करतात की आपण ऐकावं. संत जनाबाईंनी वर्णन केलंय ज्ञानोबरायांचं. आपण ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा साजरा करतो आहोत. अगदी महाराष्ट्रभर आज वारकऱ्यांनी केलाय, आपणही केलाय. आज सायंकाळी आपण दीपोत्सवाच्या माध्यमातून हा समाधी सोहळा या ठिकाणी साजरा करत असताना विविध संतांचे अभंग, माऊलींचं वर्णन करणारे भजन सम्राट श्री आदिनाथजी सटले गुरुजी आपल्या समोर गात आहेत. त्यामध्येच एक संत जनाबाईंचा अभंग, विवेका सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हा अभंग ऐकूयात.